दुपारचे 1:30 वाजलेत. मी आले शेळ्या घेऊन. मी खरबुजा लावता लावता शेळ्यांकडे आले. कारण काय झालंय, आमची एक गाय आहे ती दाव्यातनंच म्हणजे दावसीनंच हे झालं, गळ्यातून निघले आणि नुसती पळती आहे. मग हे दोघं जण मामा आणि हे गेलेत तिला शोधण्यासाठी. मग मी खरबूज लावता लावता परत आले या शेळ्यांकडं. जनावरांना काय काम सुधरून देत नाही, वाढीव काम करतायत. 4 आमचे भोद राहिले होते लावायचे. म्हणजे जेवणाच्या सुट्टीपर्यंत घ्यावं लावून. तर काय त्या गाईनं गोंधळ घातला, नुसती पळती. आता पार तिकडे गेले त्या पपईच्या तिकडे ते दोघं जण बघायला गेलेत. लोकांची रानं सगळं धान्यात घुसली तर किती गोंधळ होईल. मस्त काय आपण हे नाही केलेलं, मुद्दामून नाही सोडलेली, पण वाटतं ना लोकांना. आता ही पण बघा खाणार नाहीत शांत, नुसते आता पुढं ऊन एवढं झालंय, खूप सारं ऊन झालं. आणि तुरीला खूप छान असे फुटवे फुटलेले आहेत. मग जोपर्यंत नांगरत नाही तोपर्यंत केवढं खायला, पण एका ठिकाणी उभा राहून खातील का शेळ्या? पुढं जायचं आणि चांगल्या रानात घुसायचं, असं ह्या काम आहे शेळ्यांना. तर बघू आता गाय कधी भेटते काय माहिती. नुसती पळती. आम्ही तिकडून खरबूज लावताना बघितलं तर नुसती गाय पळती. तर बघा शेळ्या अशा उन्हाच्या. रिटर्न मी घेऊन आले इकडं, गेट खोललाय शेळ्यांचा. मग बोलले हे की तिथं तिला तसंच आतमध्ये हे करूया ढकलून, मग तिला दावं बांधल्याशिवाय ती गाय काय सापडत नाही आज. तर शेळ्या बघा छान खायला लागलेत. हे बायका तिकडे लावतायत, त्यामुळे आम्ही लावतो तू जा शेळ्यांकडं. आता बघा चरत पार तिकडं वरपर्यंत जातील अशा ह्या शेळ्या आहेत. तर ह्यांना मी वरपर्यंत जाऊन देत नाही, तर मला हे ऐकायचे नाहीत. परत हे कुठंतरी जातील अजून. उन्हातानाचं पळत बसावं लागेल ह्यांच्या मागं. ते बघा काय ह्या गाईला करावं. बघायला गेले तिकडं आणि हाय इकडं गाय. तर फोन करून मला सांगावं लागेल. ते बघा गाय नुसतीच पळती. काय त्या गाईला करावं आणि काय नाही. तर ह्यांना फोन करते. चल ये. तिकडे मामा चालले, ती गेली पुढं तिथून पण पळत. आणि मागून आता इकडून ते तिकडून शोधून आले पार त्या पपईच्या बागातून. कशी आता हिला पकडायची काय कळना. तर चला मी बघते शेळ्यांकडं. आता शेळ्या जातील कुठंतरी. उन्हाचं वाढीव काम करून ठेवलं आहे गाईने. इकडं खायचं तिकडं काय लगे वरती काम आहे. हां, एका ठिकाणी उभं राहून खावं की. लोकांच्या शेळ्यांना एवढं पण खायला नाही. एकतर आम्हाला हाय शेजारी रान म्हणून खाता येते. तर हे शेळ्या काय खातात काय नीट? हातातलं काम सोडून दुसरी कामं करत बसायचं. तर कुणाच्या धानात शिरुणी म्हणजे झालं. ऐ चल तिकडं खा की, इकडं काय. चला दाखवते तुम्हाला गाय भेटल्यानंतर.